अमेरिकेला मोठा झटका। होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धनौका पाठवण्यास 7 देशांकडून नकार घंटा। चीन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि जर्मनीने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला। मदत करा नाहीतर परिणाम भोगा। होर्मुझ सामुद्रधुनीतून लष्करी मदत नाकारणाऱ्या मित्र राष्ट्रांना डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। एलपीजी वाहक शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल, तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावर पोहोचणार। एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात उपलब्ध होणार। सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांब रांगा। इंधन साठ्यावरून खोटं का बोलताय? गॅस सिलेंडरची कमतरता सरकार मान्य का करत नाही? विरोधकांचा सरकारवर निशाणा, तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर विधानसभेत गोंधळ। विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या निलंबनाची मागणी, तर चौफेर टीकेनंतर आव्हाडांकडून दिलगिरी व्यक्त। धर्मस्वातंत्र्य विधेयकातून कुठल्याही धर्मावर अन्याय नाही, कुप्रथांना आळा घालण्यासाठीचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधेयकाला पाठिंबा।